या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाते त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील मुरेकर, नांदेड जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, या ठिकाणी उपस्थित असलेले महानगराध्यक्ष जुन्नई सत्तार, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले माजी आमदार ईश्वररावजी भोसीकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश वंचित आघाडीचे आमचे मार्गदर्शक असलेले फारुख अहमद साहेब, एकनाथरावजी मोरे साहेब, शिवाजी नरंगले साहेब, इंजिनियर प्रशांतजी इंगोले, विठ्ठलरावजी गायकवाड, श्याम कांबळे, आमचे काँग्रेसचे प्रवक्ते मंत्री भाई या ठिकाणी उपस्थित असतील बापूसाहेबजी यांचे पाटील, आनंद माजी महापौर आनंदजी चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मंडळी, सर्व निमंत्रितगण, आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतल्या जात आहे. जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील मुगरेकर, माननीय ईश्वरराव भोसीकर साहेब आणि आमचे वंचितचे फारुख भाई यांनी आपल्याला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थान आघाडी दोन्ही संयुक्त आघाडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहे. आणि आताच फारुख भाईंनी इथं सांगितलं समसमान सन्मान या अटीवर या ठिकाणी आघाडी काँग्रेस आणि वंचितची होत आहे. आणि जर आपण बघितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहे त्यामध्ये सेक्युलर वोट आणि सेक्युलर शक्ती एका जागी आली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, वंचितची भूमिका होती. आणि आम्ही दोघांनी एकत्रित येऊन ही भूमिका दोघांनी मान्य केली आणि आज आपल्या समोर आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत की आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसरणी एकत्र घेऊन निवडणुकीला समोर जातो. आणि आम्हाला विश्वास आहे की ही आघाडी जी केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने कौल देते. फारुख भाईंनी सांगितलेलं बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक दिलाने आपली आपली माणसं निवडून आणणं ही गरज आहे. आणि आपण जर आपली माणसं निवडून आणली तरच निश्चितच आघाडी किती मजबूत आहे हे येणाऱ्या काळात पुढच्या लोकांनाही कळेल, जनतेलाही कळेल. त्यामुळं निश्चितच याची खबरदारी आपण दोघांनी घेऊ आणि ही आघाडी निश्चितच वज्रमूळ या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथून जे सुरुवात केलेली आहे ही वज्रमूळ निश्चितच मोठी वज्रमूठ या ठिकाणी तयार होईल. कारण भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याही मध्ये आपली ही वज्रमूठ आपल्याला कायम ठेवावी लागेल. आणि त्यासाठी आपण दोघांनी मिळून सेक्युलर विचारसरणी आपण दोघांनी एकत्र बसून जे विचार केलेला आहे तो विचार जनतेपर्यंत न्यायचा आहे. आणि निश्चितच मला विश्वास आहे की जनताही या आघाडीला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कौल देईल. खासदार साहेब फारुख म्हणाले की फक्त 13 नगर परिषदांपुरती ही घोषणा आहे. जिल्हाध्यक्ष म्हणाले की जिल्हा परिषदांनी आगामी महापालिकेपर्यंत युती असणार आहे. एक आणि दुसरा विषय की या तुमच्या या आघाडीसोबत तुमचे घटक पक्ष बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार तर ते सोबत असणार आहे का? पूर्वी आमची महाविकास आघाडीची बैठक आम्ही एक रेस्ट हाऊसला घेतली होती. त्यांची महाविकास आघाडी सोबत सुद्धा आम्ही वेगळ्या वेगळ्या घटक पक्षासोबत, कारण ते जे महाविकास आघाडीतले आमचे घटक पक्ष आहेत ते पण सेक्युलर विचारसरणीचे आहेत, त्यांच्यासोबत
आणि आम्ही वेळोवेळी वंचित सोबत या ठिकाणी बैठक घेतली होती फारुक भाई. आता आज आमची ही आघाडी झाल्यानंतर पुढची बैठक आम्ही सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेऊ आणि त्याचा निर्णय येणाऱ्या 1-2 दिवसात आम्ही declare करू. नगरपालिका पुढे पुढच्या आता फारुक भाईंनी म्हणल्याप्रमाणे पहिला टप्पा आपला नगरपालिकेचा. प्रयोग आहे का? नाही प्रयोग नाही, ही सुरुवात आहे. खासदार साहेब, ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात पुढे मोठं रूप धारण करणार. खासदार साहेब, जर मित्र पक्ष जर बोलले की नाही वंचित सोबत जायचं नाही तर मग नाही, निश्चितच आम्ही म्हणलोच ना, वंचित सोबत आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत आणि वंचित साहेब, सम समान आणि सन्मान याचा अर्थ त्याचा अर्थ फारुक भाई तुम्हाला आधीच सांगितलं. जागा आहेत का? त्याच्यामध्ये काय पर्सेंटेज वगैरे का 50-50? निश्चित नाही, नाही, तसं काही पर्सेंटेज वगैरे नाही. आम्ही जेव्हा बसतो ते मेरिटला प्राधान्य देणार आहोत आणि ते मेरिट आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहोत. ते मेरिट काय असेल येणाऱ्या 2 दिवसात आम्ही स्पष्ट करू. सर, मेरिट मित्र पक्षाने जर यांना संमती दिली नाही तर तुमच्या वाट्याला येणाऱ्या जे काही सीट्स आहेत त्याच्यामध्ये वाटाघाटी होईल. ते बसून आम्ही निर्णय घेऊ. मित्र पक्ष सरकार आया है, वोट चोरी किस प्रकार हुई है और जो वोटर परसेंटेज बढ़े हैं, बोले तो जो वोटर यादी बनी है, जो सार्वत्रिक लोकसभा निवडणूक और जो विधानसभा की निवडणूक के बीच में जितने 5-10 साल में पिछले 4-5 महीनों में राहुल गांधी जी ने वोट चोरी कैसे हो रही है ये जनते के सामने लाई. सर में कभी भी उन्होंने किसी भी पार्टी के साथ अगाड़ी नहीं की. कांग्रेस का वर्चस्व कांग्रेस के दम पे रहा. तो आपको लगता है कि कांग्रेस थोड़ी कमजोर हुई इसलिए वंचित आघाड़ी को साथ नहीं, कांग्रेस कमजोर होगी. नांदेडमध्ये पहिल्यांदा असा प्रयोग होतोय, मग चव्हाणांच्या भाजपमध्ये गेल्यामुळे त्या भीतीमुळे वंचितला घेतलं जातं. तसं काहीच नाही. चव्हाणांच्या भीतीमुळे चव्हाणांनी गेल्या तर काँग्रेसला 2 वेळेस लोकसभा चव्हाणांना. यापूर्वी का केलं नाही काँग्रेसने आलाय? आता त्या काँग्रेसची काय बोलायची पद्धत होती आम्हाला माहिती. सर 2014 के विधानसभा के इलेक्शन में वंचित बहुजन आघाड़ी को बीजेपी निवडणुका होतात, विधानसभा हो लोकसभा हो. प्रकाश आंबेडकर ऐन वेळेला जागा वाटपावरून काँग्रेस सोबत हरकत घेतात. तीच प्रोग्राम या ठिकाणी लागेल का, होईल का? तसं काही नाही. फरक होईल त्याच्या विषयात चांगलं बोलतो. कांग्रेस